नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मला माहीत आहे तुम्हाला एक प्रश्न पडलेला आहे की 11वीतून 12वीसाठी दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कुणाला भेटलं पाहिजे? आणि मग कोण आम्हाला मदत करू शकेल? खरं तर 11वीतून 12वीसाठी दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तशी पाहता कमी आहे, परंतु ती संख्या खूप कमी आहे. आणि आपणाला माहीत आहे की गेल्या वर्षी इयत्ता 11वीसाठी संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळं 11वीतून 12वीसाठी प्रवेश दुसऱ्या महाविद्यालयात घ्यायचा असेल तर तिथंसुद्धा साधारणपणे ऑनलाईन प्रोसेसच असणारी आहे. हे उघड आहे. आणि शिक्षण विभागालाही माहीत आहे की 11वीतून 12वीसाठी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे काही विद्यार्थी आहेत. आणि मग असं असेल तर यासाठी शिक्षण विभागानं गेल्याच वर्षी त्याची तयारी पूर्ण करायला हवी होती. पण तसं होताना दिसत नाही. 11वीचा निकाल लागून आज जवळजवळ 12 दिवस झालेले आहेत. असं असलं तरी देखील विद्यार्थ्यांना कुठूनही माहिती मिळत नाही आहे की काय नेमकी प्रक्रिया आहे. आम्हाला तर प्रवेश दुसऱ्या महाविद्यालयात घ्यायचाच आहे. मग ते मुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक या सगळ्यांशी ते संपर्क साधत आहेत. सगळेच त्यावर म्हणत आहेत की अपडेट नाही, काय आमच्यापर्यंत काही आलेलं नाही. म्हणजे मग प्रश्न असा पडतो की यासाठी नेमकी प्रोव्हिजन काय आहे की नाही? मागे एकदा असं वाचण्यामध्ये आलं की जिथे 11वी तिथेच 12वी असं जर शिक्षण विभाग म्हणत असेल तर मला वाटतं शिक्षण विभागाची ही सक्ती किंवा त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल न होता तो कसा शिक्षण घेऊन पुढं जाईल या दृष्टिकोनातून विचार करणारं शिक्षण विभाग आणि ते खातं असलं पाहिजे. तिथंच शिका, मग ते कसं का असेना असं जर म्हणत असाल तर त्याची मानसिकता बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. याचा विचार शिक्षण विभागानं करणं गरजेचं आहे. त्यापेक्षा कालच राज्याचे शिक्षण संचालक, माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक माननीय महेश पालकर सर यांना मी प्रत्यक्ष फोन केला आणि सरांना मी फोनवरनं सांगितलं की सर 11वीतून 12वीसाठी दुसऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत आणि त्यासाठी काही प्रोसेस आहे का, या अनुषंगानं मागे आपल्याला फोन केला होता असं म्हटल्यानंतर सरांनी त्यावर उत्तर दिलं की सर म्हणाले त्यावर चर्चा सुरू आहे, ऑनलाईन प्रोसेस आहे, झालं की आम्ही तुम्हाला कळवू. इतकं साध्या भाषेमध्ये सांगितलं. मला सांगा, जर मी एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये फोन केला त्यावेळीच ही स्टेटमेंट होती, कालही फोन केला त्यावेळी हीच वाक्य होती, यामध्ये काहीही बदल नाही. मग असं जर असेल तर या मुलांनी करायचं काय? कुणाकडे बघायचं? कुणाकडून माहिती मिळणार आहे? माहिती द्यायला तर कुणीच तयार नाही. म्हणजे ते सांगतायत की ऑनलाईन प्रोसेस होणार आहे, पण ती कशी, कधी, केव्हा, किती काळ या विद्यार्थ्यांनी वाट पाहायचं आणि या दरम्यान जो तणाव त्या कुटुंबामध्ये निर्माण होणारा आहे किंवा त्याचं जे काही शैक्षणिक नुकसान होणार आहे, कारण 12वी म्हटलं की लगेच वर्ग पुढचे सुरू केले जातात, त्यामुळे शैक्षणिक नुकसानही त्या मुलाचं होऊ शकतं. तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळं शिक्षण विभागानं जितक्या लवकर ही ऑनलाईन प्रोसेस 12वीसाठी असणारी आहे ती जाहीर करावी. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की नाही मला इथं शिकायचंच नाही, त्याची कारणं काही असू द्या, कारणाशी काही घेणं देणं नाही, त्याची मानसिकता आहे ना इथं शिकायचं नाही, या मानसिकतेकडे बघून आपण प्रवेश द्यावा असं वाटतंय शासनाला. आणि शिक्षण विभागाला काय वाटतं यापेक्षा विद्यार्थ्याचं हित ज्यावेळी तुम्ही शासन म्हणतं त्यावेळेस हित याचा विचार करून आपण त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन प्रोसेसमधून तो कसा 12वी दुसऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये लवकर जाईल या दृष्टिकोनातून शिक्षण विभागानं प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. मुलांना आता सध्या थांबा, पहा आणि जा अशी अवस्था आता मुलांची आहे.
कुणी उत्तरं देत नाही आहेत आणि उत्तर हे असं असतं की अधांतरी त्यातून नेमका अर्थ काही निघू शकत नाही. त्यामुळं आज अखेरपर्यंत तरी कोणत्याही प्रकारची प्रोसेस, ऑनलाईन प्रोसेस 12वीसाठी अजून तयार झालेली नाही. यासाठी किती काळ लागेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वेट अँड वॉच, काय घडतंय ते पाहणं एवढंच आपल्या सध्या हातामध्ये असणारं आहे. संयम राखणं हाच एक आपल्या सध्या हातामध्ये असणार आहे. ज्यावेळी काही बदल झाला असेल त्यावेळी तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु तोपर्यंत आपलं शिक्षण चालू ठेवा, ते बंद करू नका. प्रक्रिया होणार याबद्दल शंका नाही, पण किती काळ लागेल हा मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कोणतंही किंवा कुणीही द्यायला तयार नाही. तर मित्रांनो, ही एक अपडेट नवीन तुमच्यासाठी आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. तो मित्रांच्यापर्यंत पोहोचवा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.